काय आहे हे? किती सुंदर आहे सगळं. आता जे तुम्ही ठिकाण बघितले हे बाहेरचं कुठलं नसून आपल्या राधानगरी मधलंच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सांगतो. राऊतवाडीचा धबधबा बघून झाल्यावर पुढचा पॉइंट शोधत असताना सगळ्यांनी काळंबवाडीचं नाव घेतलं. पण जिथं आम्ही नाश्ता केला त्यांनी सांगितलं की इथून थोड्याच अंतरावर एक बघण्यासारखं ठिकाण आहे ज्याचं नाव आहे हसणे धरण. याला हसणे वॉटरफॉल पण म्हटलं जाते. आम्ही पण पहिल्यांदाच निघाल्यामुळे रस्ता तर आम्हाला पण गावत नव्हता, पण वाट्यातली घरं आणि रोप लावण्याची गडबड बघून मन भारावून जायचं. जो दाजीपुरातला बोर्ड आहे की नाही, इथनं 2 फाट्या लागतात, एक उजवीकडे आणि दुसरा डावीकडे. आपल्याला इथनं डावीकडे जायचं आहे. गावातल्या लोकांना वाट विचारा म्हणजे तुम्हाला हसणे धरणापर्यंत जायची वाट गावल. शेवटी असं कच्च्या रस्त्यावर गाडी लागली की आपण पोहोचतो एका अशा धबधब्याजवळ जो हिडन नाही, पण माणसांची गर्दी इथं शून्य आहे. इथं आल्यावर आपल्याला असला व्ह्यू दिसतोय की नाही, जणू स्वर्गच आपल्या धरतीवर अवतरला असावा. आणि ही वाट तुम्हाला डायरेक्ट स्वर्गाशी नेऊन जोडते. तुडुंब भरलेलं ते हसणे धरण, खळखळाट करत वाहणारं ते पाणी, उंचीला कमी पण रुंदीला मोठा असणारा धबधबा. आणखी काय पाहिजे आपणाला? धबधब्याच्या वरचा नजारा आम्ही शब्दात मांडू शकत नाही. मागा असलेलं ते मोठं तलाव आणि त्यात तरंगणारे 2 भाऊ, अशी बरीच ठिकाणं आपल्या राधानगरीत आहेत, पण बऱ्यापैकी लोकांना हे माहितच नाही. परत गाडी घेतली राऊतवाडीला, कारण एक गाडी आम्ही तिथंच ठेवली होती आणि मग तिथनं आम्ही लागलो परतीच्या वाटेला. तर मग लवकरच भेटतो अशा नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता तुमच्या वाला फॉलो करून जावा.